यांनी आपल्या नवीन सिनेमाचं शूटिंग देखील सुरू केलंय. हो, आता आपण तिथेच आलोय. कॅरी ऑन देशपांडे, अहो या सिनेमाचं नाव आहे ते. आणि या सिनेमात आपल्याला पुष्कर श्रोत्री, संजय खापरे, विजय कदम अशा बऱ्याच कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. पण या सिनेमाची आणखीन एक गंमत कळली का हो तुम्हाला? अहो सिनेमाचं नाव कॅरी ऑन देशपांडे आहे. आता हे देशपांडे कोण आणि त्यांनी काय कॅरी ठेवलंय काय कळणार? या सगळ्याची गंमत जाणून घेण्यासाठी आम्ही इथे गाठलं अभिनेता पुष्कर श्रोत्रीला. कॅरी ऑन देशपांडे मध्ये मी खुद्द देशपांडेंची भूमिका करतोय. चित्रपटाची कथा थोडीशी वेगळी आहे. पहिल्यांदाच मला हक्काने मानाने 2 बायका या चित्रपटात मिळालेल्या आहेत. कारण मी एक साधा सरळ भोळा असा देशपांडे आहे ज्याने समाजरीत म्हणून प्रथमाशी लग्न केलेलं आहे आणि समाजकार्य म्हणून द्वितीयाशी लग्न केलेलं आहे. आणि त्याच्या आयुष्यात जी माणसं येत असतात, प्रथमा, द्वितीयाचा भाऊ सनी आणि त्याची लंडनवरून येणारी भाची, यांच्यामुळे उडणारा गोंधळ हा हेमंत एदलाबादकर यांनी या चित्रपटात खूप छान पद्धतीने मांडलाय. ओहो, एकंदरीतच मांडलेला हा विषय खूपच इंटरेस्टिंग दिसतोय. याच इंटरेस्टिंग विषयामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग फोटोग्राफर सुद्धा आहे बरं का. त्यांना आम्ही काही इंटरेस्टिंग फोटो काढताना भेटलो आणि त्यांच्या कॅरेक्टर बद्दल सुद्धा विचारलं. नमस्कार, मी संजय खापरे. कॅरी ऑन देशपांडे या चित्रपटामध्ये मी सनी नावाचा कॅरेक्टर करतोय, जो स्वतः आता तुम्ही पाहिलं की फोटोग्राफर सुद्धा आहे. पण याचं नशीब अजून असं ना फ्लॅश झालेलं नाही आहे. त्यामुळे काय झालं की मुलगी शोधण्याचा कार्यक्रम त्याचा सतत चालू असतो. पण लग्नाचं वय सरलं आहे तरी अजूनही काही मुलगी याला सापडत नाही आहे. आणि या चित्रपटाचं नाव आहे कॅरी ऑन देशपांडे. यातला जो देशपांडे आहे पुष्कर श्रोती, त्याच्या 2 बायका असतात. त्यापैकी एका बायकोचा मी भाऊ आहे. त्याच्यामुळे त्याला तर मला झेलावं लागतं प्रत्येक वेळेला. येस सर, यू आर राईट. अहो तुम्हीच या सिनेमात आहात म्हटल्यानंतर लोकांचं मनोरंजन 100% होणारच ना. असो, या दरम्यान आम्ही सिनेमाचं शूटिंग कसं आहे ना ते सुद्धा पाहिलं. आणि यात सगळ्यात आधी आम्हाला पाहायला मिळाला तो संजय खापरेंचा हा कॉमेडी सीन. एक शब्द सुद्धा बोलू नकोस. इकडे ये. तू कशाला येतोयस? सनी, इकडे ये. हा कोण आहे? काय मग दोस्तानो, पाहिलीत का संजयची ही कॉमेडी एंट्री? अहो अशाच कॉमेडी एंट्री नंतर आम्हाला सिनेमातील पुष्करवर शूट होणारा सीन पाहायला मिळाला. आणि यात आपल्याला त्याचं पोट खराब झालेलं दिसतंय. काय बरं वाटतंय का काही? वाटतंय आता थोडंसं बरं. तुम्ही दोघी ना माझ्यावर संशय घेता ना, म्हणून माझं पित्त खवळतं आणि मग ते कुठून बाहेर पडतं. काय? कुठून बाहेर पडतं. नाही पण आता वाटतंय खरं बरं वाटतंय. सो अशा या धमाल विनोदी सीन्सचा हा सिनेमा नेमका आहे तरी कसा हे विचारायला आम्ही भेटलो सिनेमाचे दिग्दर्शक विजय पाटकर यांना. चित्रपट कॅरी ऑन देशपांडे असा आहे. देशपांडे नावाचं पुष्कर श्रोत्री हा कॅरेक्टर करतोय. तर 2 बायका आहेत. काही सर्कमस्टन्सेसमुळे ते 2 बायका झालेल्या आहेत, लग्न झालेलं आहे. तो अतिशय साधा आहे, इनोसंट आहे. पण 2 लग्न झाल्यामुळे दोन्ही बायका फार संशयी आहेत. तो अजून काय आपलं लफडं करणार की काय, किंवा तिसरी बायको करणार की काय, ह्या सगळ्या गदारोळात, ह्या संशयकलोळात त्याची वाट लावतात. तर अशी एक कथा आहे. त्याच्यानंतर सागर कारंडे, संजय खापरे असे काय त्याला हेल्प करता त्याला प्रॉब्लेममध्ये टाकतात. अशा सगळ्यांची लढत हा देशपांडे कशी धमाल उडवतोय, कशा लोकांना तोंड देतोय, कशा त्याच्या 2 बायकांना तोंड देतोय, ही कथा आहे. विजय सर, हे तर झालं सिनेमाबद्दल. पण आम्हाला जरा या सिनेमाच्या स्टारकास्ट बद्दल काही सांगा ना. सागर कारंडे अतरंग आहे, संजय खापरे अतरंग आहे, जयवंत वाडकर, विजय कदम हे माझे सिनियर मित्र ते अतरंग आहेत. अशा अतरंगपणाचा अर्क हा रस जेव्हा एकत्र येईल आणि पुष्कर श्रोत्री ओव्हर द टॉप हे सगळं एकत्र होईल तेव्हा जी धमाल असणारी ती कॅरी ऑन देशपांडे. सो असा हा धमाल कॉमेडी आणि कलाकारांचा जबरदस्त फौजफाटा असलेला हा सिनेमा लवकरच येतोय आपल्या भेटीला.
मित्रांनो. अहो गाण्यावरून तुम्हाला कळलं असेल की हा आपला अपडेट कशाबद्दल आहे ते. नाही हो, अहो नाही, टाइमपास 2 बद्दल नाही, तर हा आहे टाइमपास 1च्या प्राजूचा म्हणजे जवा दिलो की धडकन असलेल्या केतकी माटेगावकरचा अपडेट. आता तुम्ही टाइमपास तर पाहिला असणारच. आई बाबा आणि साई बाबाची शपथ अशीच पाहिजे आपल्याला. यात केतकी उर्मिला कानेटकरकडे गाणं शिकायला जायची आणि ती शिकली सुद्धा. अहो म्हणजे सिनेमात हो, तसं केतकी मुळातच सिंगर आहे. हा म्हणजे आता हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, पण सध्या केतकीला फेम हे सिंगर पेक्षा ऍक्ट्रेस म्हणूनच जास्त मिळतंय. अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है अमीर. काय ग हे काय बरळतीयस? आम्ही गरीब असलो म्हणून काय झाले, आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार. चला हवा येऊ दे. असं असलं ना तरी तिने आपली मूळ ओळख बदलायची नाही असंच ठरवलंय आणि त्यासाठीच तर तिने गायिका म्हणून स्वतःचा एक नवीन अल्बम रेकॉर्ड केलाय. याच विषयी जाणून घेण्यासाठी आम्ही भेटलो खुद्द केतकी माटेगावकरला. आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी मला जे प्रेम दिलं अभिनेत्री म्हणून त्याचा मला आनंद तर आहेच, पण तुम्ही गायिका म्हणून सुद्धा मला ॲक्सेप्ट केलं, विसरलेले नाही आहात, याचा मला जास्ती आनंद आहे. टाईमपासमुळे मला वेड लागल्यामुळे मला प्रेक्षकांपर्यंत गायिका म्हणून सुद्धा पोहोचता आलं आणि मला खूप मेसेजेस आले. फेसबुकवर सुद्धा माझ्या पेजवर मला मेसेजेस आले की केतकी मला वेड लागलं ऐकल्यानंतर तुझा इंडिव्हिज्युअल गाण्यांचा तुझा अल्बम हा आम्हाला ऐकायची इच्छा आहे. तर जेव्हा हा पहिल्यांदा मला सगळे जे वाचले मी सगळे मेसेजेस तेव्हा माझ्याकडे उत्तर नव्हतं, पण आता आहे. माझं सोलो अल्बम लवकरच रिलीज होतो आहे आणि त्याचं नावसुद्धा केतकीच आहे. वा केतकी, पण आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचंय की तू रेकॉर्ड केलेल्या या अल्बमला तू तुझंच नाव कसं काय दिलंस? ह्याचं कारण असं आहे की केतकी ह्या नावाचा अर्थ म्हणजे केतकीचं फूल असतं. हे फुलाचं नाव आहे आणि त्यामुळे माझ्याकडून आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे मी लोकांना आनंद द्यायचा प्रयत्न केला. टाईमपास, तानी, काकस्पर्श. तर हे पहिलं म्युझिकल फूल आहे जे मला तुम्हाला सगळ्यांना द्यावंसं वाटतं आणि अशी अनेक फुलं आता तुमच्यासमोर उमलणार आहेत आणि येणार आहेत. बरं केतकी, तू एवढं छान अल्बम रेकॉर्ड केलाय, शिवाय तुझी ओळख सुद्धा या अल्बम मध्ये दिलीस, तर मग तुझ्या फॅन्ससाठी थोडं गुणगुणून दाखव ना. हलकेच रिमझिमणारा मस्तीत गुणगुणणारा पाऊस होऊ नये ये ना पुन्हा ताना ना ना दिर ना ताना ना 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 दिर ना ताना ना 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 दिर ना ता. वाटेत भेटणारा हमखास गाठणारा पाऊस होऊ नये ये ना पुन्हा. वा सुपर्ब, क्या बात है केतकी. आमच्याकडून आणि मायबोलीच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुझ्या या नवीन अल्बमसाठी खूप खूप शुभेच्छा. तर ही होती फिल्मी गप्पाची धमाल सफर. पुढच्या भागातही तुम्हाला अशाच काहीशा इंटरेस्टिंग अपडेट्स कळणार आहेत. तोपर्यंत मायबोली पहा, मस्त रहा.